नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर सर्वप्रथम दिवाळीच्या सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण 108वा भाग जो बनवतो आहे, तर आजचा विषय आपल्याला राजू शेंडे, कोंढाळी गाव आणि नागपूर जिल्हा या शेतकऱ्यांनी आपल्याला आज सकाळी फोन केला. त्यांनी सांगितलं, सर आपली बाग हार्वेस्ट झाली, 1017 वर्षाचे संत्र्याचे झाड आहे आपले आणि आपले 5 लाख रुपये आले. म्हटलं खूप कमी माल निघाला 17 वर्ष वयाच्या झाडाला, ते पण 1000 झाडाला 5 रुपये म्हणजे 5 लाख रुपये म्हणजे काही जास्त मोठी गोष्ट नाही. परंतु नंतर थोडंसं डिटेल आम्ही बोललो. ते म्हणे सर तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचं कारण त्यांनी सांगितलं, सलग 3 वर्ष झाले संत्र्यापासून पैसा भेटत नव्हता, लॉस येत होते. मागच्या वर्षी आपलं मॅनेजमेंट घ्यायच्या अगोदर 1000 संत्र्याला अक्षरशः 3 लाख रुपये खर्च करून मागच्या वर्षी फक्त 95,000 रुपये त्यांचे बनले होते. आणि फायनली ते झाडं काढण्याच्या परिस्थितीमध्ये होते. मला त्यांचा फोन आला होता मागच्या वर्षी. मला म्हणे सर आम्ही झाडं काढावी का? म्हटलं मला 2 महिने चान्स द्या फक्त, एक वेळेस माझ्यावर विश्वास ठेवून बघा. त्यांना मी 1000 संत्र्याला 1 लाख रुपये खर्च दिला. झाडाची ग्रीनरी एकदम जबरदस्त झाली आणि यावर्षी 1 लाख रुपये खर्च करून 5 लाख रुपये त्यांचं उत्पन्न झालं, जे की मागच्या वर्षी 3 लाख रुपये खर्च करून फक्त 95,000 रुपये उत्पादन झालं होतं. आणि झाडं अत्यंत खराब झाले होते त्यांचे, भयानक खराब झाडं, जे की त्यांना JCPने काढायचे होते. हे मी नाही सांगत, तर हे सांगतात राजू शेंडे, कोंढाळी गाव, नागपूर जिल्हा. त्यांचा नंबर 8262013447. तर या शेतकऱ्यांनी आज सकाळी मला माझे म्हणजे आभार व्यक्त केले आणि त्यांना सांगितलं यावर्षी आता तुमचा जबरदस्त माल या ठिकाणी निघणार. कारण एवढे झाडं खराब होते की ते झाडं अक्षरशः तुम्ही काढायचे कंडिशन, म्हणजे काढले असते तरी काही वावगं नव्हतं. परंतु आपण त्यांना सांगितलं एक वेळेस माझ्यावर विश्वास ठेवून बघा, तुमची बाग 100% तर सुधारणा होईलच, परंतु आपण उत्पादनही त्यापासून घेऊ. तर अतिशय वाया गेलेली बाग, अत्यंत खराब झालेली बाग, यावर्षी त्यांनी 1 लाख रुपये खर्च करून बाग तर हिरवी केलीच केली, परंतु 5 लाख रुपये त्यांना या ठिकाणी मिळाले. आणि त्यांनी मला एवढे सांगितलं की हे मागच्या 10 वर्षात मी एवढा पैसा म्हणजे त्या बागेपासून बघितला नव्हता. हा काही विशेष पैसा नाही, कारण त्यांच्या 1000 बागेवर कमीत कमी 130 टन 100 टन असाच माल निघाला पाहिजे आणि तो आपण पुढच्या वर्षी काढणार पण आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण 108वा भाग बनवला, जे की कमी खर्चामध्ये तुम्हाला झाडंही सुधारता येतात आणि उत्पादनही घेता येतं. यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. कारण नागपूर, अमरावती या भागातील शेतकरी जवळपास प्रति झाड 250-200 रुपयानेच खर्च करता. ते स्वतःहूनही करता, कुठला मार्गदर्शक लावला म्हणजे करणार असं नाही. ते 250-200 रुपये प्रति झाडाने खर्च करता, तो चुकीचा आहे. आणि आपण बघितलेलं आहे आता बरेचसे यूट्यूबर किंवा एखादा कन्सल्टंट हा शेतकऱ्यांना 150-200 रुपये प्रति झाडाने खर्च देतो. तर हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण शेतकऱ्यांना फसवून त्यापासून पैसा कमवणं, तर हा पैसा मला नाही वाटत फारसा टिकल. कारण कुणाचाही चुकीचं मार्गदर्शन करून आपण पैसा घेणं मला ते योग्य वाटत नाही. शेतकरी मित्रांनो, 100 रुपये खूप झाले, 125 रुपये, 100 ते 125 रुपये तुमच्या प्रतिवर्षाचा एका झाडाचा खर्च तुमचा यायला पाहिजे. कारण खतही महाग आहे. आता कमीत कमी आपण किलो, 1.5 किलो, 2 किलो खते देणार, फवारण्या घेणार, तर खत आणि फवारण्या तुमचा जोही खर्च आहे तो 100-125 रुपये येतो. 125 रुपये म्हणजे कसं, 17-18 वर्ष झाड असेल तर तो खर्च लागतो. 10 वर्ष वयोगटाच्या आतील झाड असेल तर 100 रुपये प्रति झाड वर्षभराचा खर्च साहजिक आहे. कारण आपण बघितलेलं आहे, जी खतं 700-800 रुपयाला भेटायची आज ती डायरेक्ट 1,600-1,800-2,000 रुपयाला आहे. त्यामुळं खतामध्ये पैसे लागतात. आणि औषधही बघा तुम्ही, जे औषध 400 रुपये लिटर होतं आज ते 1000 रुपये 1200 रुपये लिटर. त्यामुळं 100 रुपये प्रति झाड, 125 रुपये प्रति झाड वर्षभराचा खर्च येणं साहजिक आहे. कारण ऑलरेडीच खता औषधाचे रेट वाढलेले. तरीसुद्धा आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्याचं कसं येईल, आपण याच्यावरच आत्तापर्यंत फोकस केलेलं आहे. आणि शेतकऱ्याच्या बागाही दुरुस्त केल्या, त्यांना चांगल्या प्रकारे मालही लावलेला आहे, त्यांचं कामही कमी करून दिलेलं आहे. आंतरमशागत बंद केलेली आहे. बरेचसे शेतकरी तणनाशक न वापरता आंतरमशागतीसाठी ट्रॅक्टर वापरायचे, मग बाग खराब व्हायची, तर त्यांना तणनाशकही वापरायला लावलं. म्हणजे असे बरेचसे कामं आपण शेतकऱ्याचे सोपे करून दिले. तर शेतकरी मित्रांनो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.